नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला अधिक महत्त्व आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि संकटाचे निवारण होते, अशी श्रद्धा आहे. जर तुम्ही देखील नवनाथ पारायण करण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीचे नियम, अध्याय आणि पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत आणि यामध्ये 7600 ओव्या आहेत. या ग्रंथात नवनाथांच्या जन्माच्या कथा, त्यांनी केलेले चमत्कार आणि त्यांनी मानव कल्याणासाठी केलेले कार्य यांचे सविस्तर वर्णन आहे. नवनाथ पारायण हे प्रामुख्याने 7 दिवसात किंवा 3 दिवसात पूर्ण केले जाते. आपल्या प्रत्येकाच्या वेळेनुसार ते करता येते. कितीतरी नाथभक्त असतात ते 7 दिवसाचे पारायण करणे पसंत करतात. यामध्ये पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6, दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 12, तिसऱ्या दिवशी अध्याय 13 ते 18, चौथ्या दिवशी अध्याय 19 ते 24, पाचव्या दिवशी अध्याय 25 ते 30, सहाव्या दिवशी अध्याय 31 ते 36 आणि सातव्या दिवशी अध्याय 37 ते 40 दिवसांचं पारायण करता येतं आणि समाप्ती करतात. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 3 दिवसातही पारायण करता येते. 3 दिवसाच्या पारायणामध्ये पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 15, दुसऱ्या दिवशी अध्याय 16 ते 30 आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 31 ते 40 असे अध्याय वाचून 3 दिवसाचं पारायण पूर्ण करता येतं. पारायण करताना काही नियमांचे पालन देखील आवश्यक असते. पारायणाच्या दिवसात पूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या घरात किंवा शांत ठिकाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसावे आणि ग्रंथ ठेवण्यासाठी समोर चौरंग किंवा पाट यांचा वापर करावा आणि पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. पारायण सुरू असताना समई किंवा दिवा सतत म्हणजेच अखंड दिवा तेवत ठेवावा. वाचन चालू असेपर्यंत दिवा चालूच असावा. तसेच उदबत्ती किंवा धूप लावावा. पहिल्या दिवशी संकल्प सोडावा. संकल्प हा हातात पाणी घेऊन मी माझ्या आपण जे कोणत्या इच्छेसाठी नवनाथ पारायण करत आहे असा संकल्प सोडून पारायणाला सुरुवात करावी. पारायणाच्या काळात आपला जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच आहारामध्ये सात्विक अन्न खावे. कांदा, लसूण, मांस, मद्यपान या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. एकाग्रतेसाठी एक भुक्त दिवसातून एकदा जेवण करणे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा फलाहार करावा. वाचनाच्या काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये आणि वादविवाद टाळावेत. मन शांत आणि स्मरण करावे. एकदा वाचन सुरू केल्यानंतर मध्येच उठू नये. त्या दिवसाचे ठरलेले अध्याय पूर्ण करूनच आसनावरून उठावे. तसेच शेवटच्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर नवनाथांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि गरिबांना अन्नदान करून किंवा ब्राह्मण भोजन घालावे आणि उत्थापन म्हणजेच समाप्ती करावी. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की महिला देखील हे पारायण करू शकतात का? तर हो, पारायण हे महिला देखील करू शकतात. मात्र मासिक धर्माच्या काळात वाचन सुरू करू नये. जर पारायणादरम्यान पिरियड्स सुरू झाल्या तर वाचन तिथेच थांबवून नंतर ते पुढे चालू करावे किंवा नव्याने सुरुवात करावी. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.